मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात। नव्या नगरसेवकांकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, सध्या कोणत्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतोय, याचा लालबागमधून आढावा घेत मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। पाहूया। मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम मुंबई कुणाची मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत वॉर्ड क्रमांक 203 मध्ये। नेमकं वॉर्ड क्रमांक 203 मधल्या सगळ्या मतदारांचं, रहिवाशांचं गेल्या 5 वर्षाचा अनुभव काय आहे, त्यांना येत्या काळात या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहे आणि गेल्या काळात त्यांचं समाधान झालं का हे जाणून घेणार आहोत। सर, तुम्ही मला सांगा, एकूणच जो काळ झालेला आहे, आता निवडणुका तब्बल 8 वर्षानंतर मुंबईमध्ये होते, तुमच्या वॉर्डमध्ये होते, गेल्या 8 वर्षात कितपत कामं झाली, काय कामं बाकी आहे असं सांगा। आता जवळजवळ 3-3.5 वर्ष नगरसेवकच नाही, त्यामुळे इथे बरेच कामं रखडलेली आहेत आणि त्याच्या अगोदर पण काही म्हणजे थोडीफार झालेली, त्याच्यानंतर काहीच कामं अशी झालेली नाही। कामं झालेली नाही। सर, तुमची अपेक्षा काय आहे, येत्या काळात काय कामं, कुठली प्रामुख्यानं जे प्रश्न आहे हे सोडवणं तुमच्या भागात गरजेचं आहे? येत्या काळात आपल्या नगरसेवकांना जो आपल्या निवडून येईल म्हणजे आपल्या वॉर्डमधले सगळ्या नगरसेवक बिल्डिंगची कामं, गटाराची कामं ही सगळी आपली झाली पाहिजे। ही मागील 5 वर्षात झाली नाही आहेत काही। अच्छा, 5 वर्षात कामं झाली नाही। तुमचा ताई अनुभव काय आहे? गेल्या आपण जर बघितलं तर 3.5 वर्ष 3 वर्ष झाले प्रशासकच होता, नगरसेवक असेल, प्रशासक असेल, नेमकी काय कामं झाली तुमच्या भागामध्ये आणि काय कामं व्हायची असं वाटतंय? नाही, थोडीफार झाली, थोडीफार नाही, पण आता मला असं म्हणायचं आहे, या आम्हाला नगरसेवक हा सुशिक्षित तरुण असा हवा, लोकांच्या मागण्या मान्य करणारा हवा। सतत त्याच्या पाठपुरावासाठी आम्हाला तिथपर्यंत सारख्याच फेऱ्या घालाव्या लागतात किंवा मागण्या मागाव्या लागतात, तेव्हाच त्या पास होतात। म्हणून आम्हाला थोडासा बदल हवा आहे। बदल हवा आहे असं सांगितलं जाते। सर, आपण बघतोय की लोकप्रतिनिधी जो असतो तो आपल्या जनतेतनं निवडून आलेला असतो, ओळखीचा चेहरा असतो, आपण त्याच्याकडे जाऊ शकतो। मात्र 3 वर्ष प्रशासकच होता, हे 3 वर्ष कसे होते तुमच्यासाठी? काही कामं झाली यामध्ये? नाही, म्हणजे आम्ही आहे हॉकर्सवाले, हॉकर्सचे अजून प्रश्न खूप प्रलंबित आहेत आणि वारंवार पोलिसांचा त्रास, BMCचा त्रास, या त्रासाला काढून आम्ही कोणाकडे जायचं, हा मोठा मेन प्रश्न आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या गेले 3 वर्ष कुणाला सांगत होते? नगरसेवक इथे कोण नाही तर कोणाला सांगणार आम्ही साहेब? कैवारी कोणच नाही ना इथे। जर आम्हाला सुशिक्षित जर नगरसेवक भेटलाच तर एकदम वेलनगुड काम होऊन जाईल। आता वाटतंय तुम्हाला की आता या निवडणुका झाल्यानंतर तुमचे प्रश्न थोडेसे काही लवकर मार्गी लागतील? कारण प्रशासक असल्यानंतर जसं सांगतायत की सांगू शकत नव्हते। हो, होतील निश्चितच मला वाटतं, कारण की आमच्या इथे मेन प्रश्न तो कचऱ्याचा आहे, त्याच्यानंतर मच्छर आहे। कचरा म्हणजे मच्छर होते। आता आम्ही गेले 3 वर्ष लागोपाठ पत्रव्यवहार वगैरे करतो, पण काहीच त्याला उत्तर मिळत नाही किंवा थोतांड म्हणजे 4 वेळा गेलो तर एकदा कुठे येते बाबा, असं होतं। मच्छरची समस्या खूप आहे आपल्या इथे। तर नगरसेवक जर चांगला असेल, समजदार असेल, तर तो आपले प्रश्न सोडू शकतो असं मला वाटतं। ताई, तुमचा अनुभव नेमका या सगळ्या संदर्भात कसा होता? गेल्या काळात जे कोण इथले नगरसेवक होते यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यात आले असं वाटतंय का तुम्हाला? नाही, कारण की आता तर 3 वर्ष तर कोण नगरसेवकच नाही आहे, त्याच्यामुळे काय कामं झालेलीच मला तर नाही वाटत। आता गटर मीटर वगैरे सगळी कामं आता जी रखडले तेवढ्या वर्षात ती आता पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमची लेडीज जर आली ना आमच्या शाळेच्यामध्ये तर खूप अतिउत्तम होईल, कारण की जे बायकांचे म्हणजे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांना बिनधास्त सांगू शकतो। म्हणून माझ्यामध्ये तर आमच्या इथे लेडीज वॉर्ड पडला ही चांगली गोष्ट आहे आणि लेडीज कोणी इथून निवडून यावं अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या ज्या लेडीजच्या बाकीच्या काय ज्या हे आहेत त्या आम्ही बिनधास्त त्यांना सांगू शकतो काय आहे। एवढ्या वर्षात 3 वर्ष आमच्या तर नगरसेवक नाही, काय नाही, मग कोण कामं करणार आमची? एवढी कामं रखडलेत की शोधून पण बघायला गेलं तुम्ही तर प्रत्येक गल्लीमध्ये कामं आहेत, पण ती कशी होणार? कोण आलं तर होणार ना। तर तुमचा अनुभव काय आहे? काय कामं प्रलंबित आहे एकूण आणि गेल्या 8 वर्षात काय कामं झाली असं तुम्हाला वाटतं या भागातली? कामं अशी जास्त प्रमाणात झालेली नाही आहेत, कारण की नगरसेविकाच जास्त निवडून आल्याच्या नंतर नगरसेविकाच आलेले नाही, त्यानंतर 3 वर्ष अशीच गेली आहे। त्यामुळे काय असं काम म्हणजे बदल हवा आहे त्यामुळे। पण नेमके तुमच्या भागातले प्रश्न काय आहे तुमचे? प्रश्न म्हणजे गटार लाईन म्हणा, पावसाचं पाणी तुंबते त्यासाठी ती स्वच्छता पाहिजे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, असे भरपूर समस्या आहेत। तर या सगळ्या भागात तुमचे नेमके काय प्रश्न आहे आणि हे एकूण तुम्ही जर बघितलं तर गेला 8 वर्षाचा जो काळ होता, 8 वर्षानंतर निवडणुका लागत आहेत, कसं बघता तुम्ही याकडे?
8 वर्ष निवडणुका चालू म्हणजे आतापर्यंत लागले नाही, त्यामध्ये 3.5 वर्ष म्हणजे नगरसेवकच नव्हता आपल्या एरियामध्ये, म्हणजे आपल्या मुंबई 200 तरी हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्यापैकी सगळ्यात मोठा प्रश्न पाणी तुंबणं, त्याच्यानंतर हे प्रदूषण, जे हवेचं हे समोर दिसतंय बघा, हे सगळं प्रदूषण आहे. मुंबईमध्ये आपल्या या विभागामध्ये जवळजवळ कित्येक अशा कंपनी आहे, तिकडे आपल्या BMCचा कुठलाही धाक नाही आहे, लोकांना कुठलाही प्रकारचा धाक नाही आणि कुठलाही नाही. आता गणपती येऊन गेले, गणपतीनंतर जो कचरा आहे 8 दिवस होता असाच, आम्ही 10 वेळा कंप्लेंट करून BMC F साऊथला कंप्लेंट करून पण ते होत नव्हतं. म्हणजे अंदाधुंद कारोबार चालू आहे हा तो BMCचा चालू आहे आणि हे आम्हाला मान्य नाही आहे. निवडणुका झाल्यानंतर नवीन लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सुटेल असं वाटतंय? 100% सुटेल, कारण जर योग्य तो आपल्याला नगरसेवक मिळाला आणि योग्य वेळी जर तो काम करणार असेल तर 100% सुटणार आहे, याच्याबद्दल का आपण नाही. पण तिथे स्टँडिंग अवेशन पाहिजे ना. आता कुठल्याही अधिकारीला आपण गेलं, त्याला लेखी जरी लिहायला गेलो तर त्याचं काम 8 दिवसांमध्ये तर रिप्लायच येत नाही आणि आपण जेव्हा जातो त्यांचा अधिकारी जागेवर नसतो, त्यामुळे कुठले काम टायमावरती होत नाही. त्यामुळे हा जो 3.5 वर्षाचा काळ आहे ना, हा आमचा एकदम काळा दिवस आहे. मग खरोखर आता आम्हाला नवीन बदल पाहिजे आणि काही ना काहीतरी नवीन असा नगरसेवक पाहिजे की तो वेळेवरती काम करावं पाहिजे तिकडे. म्हणजे आम्ही तिकडे गेलं तर स्टँडिंग ओवेशनला पाहिजे, तिकडे आम्हाला त्यावर उत्तर मिळालं पाहिजे व्यवस्थित. तुमचं काय, तुमची अपेक्षा काय आहे आणि तुम्ही काय सांगाल? कुठली कामं तुमच्या भागातली प्रलंबित आहे? गेल्या 8 वर्षाच्या काळात काय कामं झाली भागात? काही बदल झाला आहे का? ह्या प्रभागामध्ये बरेच पूर्ण विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत. झोपडपट्टी पूर्ण विकास झालेला नाही आहे आणि आपण पाहत असाल आताचं जे सरकार आहे शिंदे साहेबांचं, त्यांनी पूर्ण विकासाला चांगली चालना दिली. पगडी सिस्टम असेल, म्हणजे धोरणात्मक निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे आणि ह्याचा फायदा नक्की हा प्रभाग 203मध्ये होणार आहे आणि येणारा नगरसेवक नक्कीच इकडच्या जनतेसाठी चांगलं काम करेल. 8 वर्ष जर बघितलं तुम्ही तर इथले नगरसेवक असतील किंवा त्यानंतर प्रशासक असतील, त्यांच्या माध्यमातून काही बदल झाला आहे का? काही कामं झाली आहे का? मी तर तुम्हाला सांगेल, आपण संपूर्ण शिवडी विधानसभा पहा आणि हा 203 प्रभाग बरेच प्रकल्प रखडलेले आहेत. चाळीचा पूर्ण विकास झालेला नाही आहे, इमारतीचे डागडुगी झालेले नाही आहेत, प्रश्न खूप प्रलंबित आहेत लोकांचे. त्यासाठी आता पुढे हे सर्व प्रश्न निकालात लागणं गरजेचं. त्यासाठी एक चांगला सक्षम, हुशार, शिकलेला आणि चांगला नेतृत्व नगरसेवकची अत्यंत गरज आहे. चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. सर, तुम्ही मला सांगा नेमके या भागातले प्रश्न काय होते, या सगळ्या संदर्भात काय सांगाल आणि या ज्या गेल्या 8 वर्षाचं तुम्ही या भागाचं चित्र कसं सांगाल? बघायला गेलं तर मुळात आता नगरसेवक कुठे आहेत? 5 वर्षाचा टर्म झाला, जे 3.5 वर्षाचा काळ होता. प्रशासकीय काळामध्ये सुद्धा नगरसेवक तिथे काम करायला पाहिजे होतं, ते त्या प्रकारचं काम झालेलं नाही. आणि आपण बघायला विभागात आता समस्या बरेचशा आहेत. गटार, पुरुषाच्या ड्रेनेज लाईनचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला साधं एक छोटंसं उदाहरण देतो की सुखकर्ता बिल्डिंग, तिथं पुनर्विकास झाला, वन अविघ्न टॉवर झालेला आहे. सुखकर्ता बिल्डिंगच्या इकडचं जवळपास ड्रेनेज लाईन एवढं खराब आहे की लोक 3 महिने तिथे पाठपुरावा करतायत. शेवटी आम्हाला तिथे वॉर्ड ऑफिसरला त्यांना आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तिथे कामकाज चालू आहे. त्यामुळे अद्याप काम चालू आहे. एवढं यांच्यात अक्षम्य कारभार आहे. नगरसेवक नाही आहेत, नगरसेवक बिनकामाचे. तर तुम्ही एकूणच जर बघितलं तर कुठल्या समस्या आहे ज्या नवीन कोणी नगरसेवक निवडून आला त्यांनी तातडीनं सोडवणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ड्रेनेज लाईन, तिथं खूप सगळीकडे तो प्रॉब्लेम झाला आहे. पुन्हा फुटपाथची अवस्था बघा, फुटपाथच्या तर सर्वच फुटपाथ जवळजवळ खराब झालेले आहे. तर आमच्याकडनं तीच अपेक्षा आहे की बाबा कामं पटापट व्हावीत, हेच. तर तुम्ही काय सांगाल? माझ्या वसाहतीमध्ये मी जिथे राहतो, गेली कित्येक वर्ष एकच संघटनेचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी येतात. प्रत्येक पावसाळ्यामध्ये अर्धा तास, पाऊण तास जर मोठा पाऊस पडला की तिथे पाणी तुंबण्याचं म्हणजे ठरलेलंच आहे. म्हणजे आम्हाला लोकांना आम्हाला वाटलं की बाबा पाऊस पडला आहे, चला गाड्या बाहेर लावा, म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि तिथे कायमस्वरूपी मशीन आणून ठेवलेली आहे, पण त्या मशीनचा कधी उपयोग होतो, कधी उपयोग होत नाही. म्हणजे आज इतके वर्ष जर एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे एकाच ठराविक पक्षाचा आहे असं असताना तिथे अजून काही चेंजेस काहीच करू शकत नाही आहे. म्हणजे नको त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष किती टर्मपासनं एकाच पक्षाचा लोकप्रतिनिधी तिथे निवडून येतो? 97चा कुठला तरी काळ एक होता काँग्रेसचा, तो काळ जर सोडला तर इथे एकाच पक्षाचा लोकप्रतिनिधी कायम राहिलेले आहेत. मग तो खासदार असो, आमदार असो किंवा नगरसेवक असतो. आणि आता मागच्या नगरसेविका ज्या अशा होत्या, ज्या वयस्कर होत्या, सगळे धावू शकत नव्हत्या, अशाच होत्या जवळपास, त्या कुठे धावत नव्हत्या त्या. आणि 3.5 वर्षामध्ये तर म्हणजे अक्षरशः बोर्ड लावायची पाळी आली होती की नगरसेवक कुठे होती शोधून दाखवा, अशी परिस्थिती होती. तुमचं मत काय? तुम्ही कसं बघाल या 3.5 वर्षाच्या काळाकडे? 3.5 वर्षाच्या काळात आता काहीच कामं झालेली नाहीत. आणि जर म्हणायचं गेलं तर आता सगळीकडे
बदल झाला आहे. तर ह्या वार्डमध्ये 203 वार्डमध्ये बी बदल व्हावा आणि असा होतकरू नगरसेवक पाहिजे की तो कामं करणारा. हां, काय काय कामं, कुठल्या कामांची अपेक्षा तुम्ही कराल? लँड फुटपाथ वगैरे आहेत ना, फुटपाथची कामं भरपूर आहेत. कारण म्हातारी माणसं वगैरे जाता येतात फुटपाथने, तर अडकळायला होतं, त्यामुळे ते रोडवरती येतात, रोडवरती ॲक्सिडेंट होतात. ह्या अशी परिस्थिती आहे आता सध्याच्या काळात. तर आपण बघतोय हा शिवडी विधानसभा मराठी माणसांचा, मोठे मराठी या ठिकाणी आहे. मराठी मतदारांच्या हिताचे काही निर्णय या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतले असं वाटतंय का? तसं बघायला गेलं तर आपला जो लालबागचा एरिया हा मराठी जनांचाच आहे. खूप सारे मराठी लोक राहतात. पण आता तुम्ही बघाल, आता हे जे टॉवर झाले आहेत त्यांचे इनग्राउंड तिथे प्लेग्राऊंड्स वगैरे आहेत आणि आम्हाला खेळायला 1-1 किलोमीटर लांब जावं लागतं. आमच्या मुलांना 1-1 किलोमीटर लांब जावं लागतं. तर माझा आता जो नवीन कोणी निवडून येईल त्याला मला एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्यासाठी इथे आजकाल तुम्ही बघता हेल्थचे इतके सारे इश्यूज येत आहेत, तर त्यांनी चांगले मैदानं वगैरे उपलब्ध करून द्यावेत. हेल्थसाठी जे लागतात ते सामान्य उपलब्ध करून द्यावे, हेच माझं त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही या सगळ्यात कसं बघता? 8 वर्षाचा कार्यकाळ कसा होता? 8 वर्षामध्ये 5 वर्ष तर नगरसेवक होता. 5 वर्षामध्ये वयस्कर नगरसेविका असल्यामुळे त्या काय सहसा आमच्याकडे जास्त त्यांनी फेरी आणि आमच्याकडे आलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर मग तो 3-3.5 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये नगरसेवक नव्हते. मग आम्हाला काय प्रशासनाकडे जायला लागायचं आणि नेहमी गटार लाईन पाण्याची भरलेली असते, गटार लाईन चॉकअप झालेली असते. मग त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागते, BMC वाल्यांकडे मग आम्हाला रिक्वेस्ट करावं लागते. मग फोन केल्याच्यानंतर ताबडतोब माणूस पाठवत नाही चॉकअप काढण्यासाठी. असे खूप म्हणजे हे आहेत. आणि पाण्याचा पण आता आमच्याकडे पाण्याचा प्रेशर पण कमी केलेला आहे. आता हे मोठे मोठे टावर झाले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही पाहिजे तसा पद्धतीचा पाणी सोडता आणि आम्हाला पाणी आज कमी येते आहे पाणी. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबा पण निवडणुका झाल्यानंतर म्हणजे हे परिस्थिती बदलेल असं वाटतंय तुम्हाला? हो, बदलेल असं वाटते मला. कारण कशा पद्धतीने? आता बदलेलं म्हणजे कसं, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघतायत काय काय पलट झालेली आहे. तसं इथे सुद्धा नवीन नगरसेविका आली आणि नवीन सुशिक्षित आहे, शिकलेली आहे. आणि ती आमच्या एरियामध्ये आतापर्यंत एक सुद्धा नगरसेवक आमच्या एरियातून दिलेला नाही आहे. म्हणून हा नगरसेवक आमच्या एरियातून देत आहे ना, त्यामुळे आम्ही बदल हे करतो आणि आम्ही त्यांना फुल सपोर्ट करतो. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं, हे परिस्थिती बदलेल निवडणुकानंतर? बदलायलाच हवी. काय अपेक्षा कराल तुम्ही निवडणुकानंतर? काय झालं पाहिजे तुमच्या भागात असं सांगाल? थोडं विस्तृतमध्ये सांगा. आमच्याकडे काय आता गटार लाईन आणि पाणी ही समस्या ही तर नेहमीच असली, पण आम्ही तर म्हणतो रिडेव्हलपमेंटसाठी आम्हाला प्रयत्न व्हायला हवेत. आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी माणूस गुजराती माणसांचाच विचार केला जातो, मराठी माणसांचा काही झालेलं नाही आहे. म्हणून आम्हाला बदल हा हवा आहे आणि आमच्या बिल्डिंगमधलंच आहे नेतृत्व, म्हणून आम्ही फुल सपोर्ट करणार. आपण बघतोय बदल हवा आहे. सर, तुम्ही या निवडणुकानंतर काय अपेक्षा कराल येणाऱ्या नगरसेवकाकडनं? कुठली कामं तातडीने झाली पाहिजे? तातडीने इमारतीमधली म्हाडाची कामं आहेत आपली, रिपेरिंगची, रोडवरची आपली गटर लाईनची आहे, आपला तो कचरा पेटी आहे. ही आपली येणाऱ्या नगरसेविकांना आपली तातडीची कामं फटाफट झाली पाहिजे. आणि आपलं ते बदल आपला तो फक्त आपली मॅडम आता नवीन येणारी आहे ती करू शकते. सर, तुम्ही काय सांगा? बघा, या विषयात बघायला गेलं तर कचराचा हा मोठा एक विषय आहे. कारण आज तुम्ही बघायला गेलं तर तिथे बघा एकच कचरा पेटी पूर्ण विभागातली, करिरोडपासून सगळे कचरा इथे टाकतात. स्थानिक लोकांना तिथे केवढा मोठा त्रास होतो. मी आमच्या इकडनं नगरसेवकांना आम्ही नवीन निवडून आल्यानंतर आम्ही ही कचरा पेटी पहिली इकडनं आलो ना, हा आमचा पहिला अर्जन असेल. तुझं मतदान आहे का? हो. कशा उमेदवाराला मतदान करशील आणि काय डेव्हलपमेंट हवी आहे तुम्हाला तुमच्या भागात? काका, तुम्हाला वाटतंय का या सगळ्या संदर्भात काही निवडणुकानंतर हे चित्र बदलेल आणि काय बदलेल? बदलेल तर या बदलायलाच पाहिजे आणि बदलणार ते. पण हे मैदानाचे जे प्रश्न आता माझे सांगितले त्याप्रमाणे मैदान हे एकही नाही. कारण खेळायला वगैरे लहान मुलांना खेळायला मैदान हे पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न बी करू. जो उमेदवार वयोवृद्धांसाठी तुमच्या भागात काही कामं झाली आहे का गेल्या 8 वर्षात? नाही, काय नाही. सध्या तर काहीच नाही झालं. 8 वर्षात तर काहीच नाही. तुम्ही काय सांगा? मी हेच सांगेल, समजा जर नवीन बदल म्हणजे काय माहिती आहे, आता मेन म्हणजे BMCचं काम आहे स्वच्छता. रोडवरती आता आहे ना, सध्या बघितला गेला ना तर व्यवस्थित झाडूसुद्धा लागला जात नाही. आणि कुठे लाईट गेले आहेत, लाईट ज्या पोल आहेत त्याची पोलची डागडुजी नाही आहे, कधी बल्ब तिथे नसतो. अशा बऱ्याचशा समस्या. आता जे नवीन नगरसेवक येतील मग त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगू शकतो की बाबा आम्हाला असा बदल पाहिजे. नाही, सगळीकडे आपण बघतोय की मागच्या काळात सिमेंटचे रस्ते झाले. तुमच्या भागात सिमेंटचे रस्ते झाले का? आणि एकूण या सगळ्या संदर्भात महानगरपालिकेची काय भूमिका होती?
चांगले रस्ते झाले आहे का? एकदम खराब करतात आणि लगेच ते मला वाटते 1 महिना पण टिकत नाही, पुन्हा खड्डे पडून तयार असतात आणि ते करतातच का मला तेच कळत नाही. आणि याच्यामागे तर मी तर काय बोलू शकत नाही, पण आता जे नवीन येईल त्यांनी तरी नीट लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे. सर, तुमच्या भागातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे? सगळीकडे आपण बघतोय की सिमेंटचे रस्ते महापालिकेच्या माध्यमातून केले जात होते. तुमच्या भागातल्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे? रस्ते झाले का आणि एकूणच कशा पद्धतीचे झाले आहेत? आता रस्त्यांचा प्रकार केला तर पूर्ण मुंबईमध्ये आपण न्यूजवरती बघतोच आहे आणि न्यूजवाले वेळेवरती त्याच्या दखल घेतात आहेत. आणि माझ्या मते तुम्हाला सगळे पब्लिकच बोलतील, पण माझा एक पर्सनली मत आहे की रस्त्यावरती तुम्ही आता इकडनं त्या सिग्नल पण तरी गेला किती खड्डे मिळतील समजला. खड्ड्याचा आणि खड्डे झाले त्याच्यानंतर त्याच्यात ॲक्सिडेंट होतात, त्याची दखल कोण घेत आहे का? केममध्ये किती ॲक्सिडेंट झाली याची नोंद झाली आहे बघा. ते जातात म्हणजे इथे 3.5-4 वर्ष नगरसेवकच नाही, आम्ही कोणाकडे प्रथा मानतो? प्रभाग समिती नाही आहे तिकडे. F7चे जे अधिकारी जेवढे जे अधिकारी आहेत, मोठे जे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही याची नोंद देतो. आम्ही सांगतो आहे की या ठिकाणी या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. उद्यानं म्हणजे मेंटेनन्सचा प्रकार झाला तर उद्यानं, गटारे, तुम्ही असं एक उद्यानं जाऊन राहा, त्याचा जो पैसा आहे तो फंड तो जातो, वेळोवेळी वापर होत नाही त्याचा, म्हणजे योग्य तो यूज होत नाही त्याचा. तर ते तिकडे जाऊन बाथरूम चेक करा, बाथरूममध्ये नाही आहे. या बाथरूममध्ये तुम्ही कधी गेलात तर हे मेंटेनन्स बरोबर नाही आहे. असे भरपूर आपले सुलभ शौचालय आहे, जागोजागी सुलभ शौचालय, कोण दखल घेत नाही. सुलभ शौचालयाचा विषय आला. सर, काय परिस्थिती आहे तुमच्या इकडे? महिला असेल, आपल्यासाठी शौचालय कशा पद्धतीची आहे भागात? खूपच वाईट परिस्थिती आहे. तुम्ही स्वतः जर जाऊन बघाल तर तिथे दररोजचा तुम्ही ते वापर करत असाल ना, तर तिथे खूप वाईट परिस्थिती आहे. महिलांसाठी तर बेकार आहे. पुरुषांचं तर बोलतात तर नाक धरून आपण जायचं, पण महिला कुठे जाणार? मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची. तेच तर म्हणतोय. एवढा तुम्ही बोलतात की त्याला मलेशिया, सिंगापूर करायचं आहे. आधी मुंबईला मुंबईसारखं तर करा. हेच मागणी आहे आमची. नवीन जे नगरसेवक येतील, महापौर असेल, त्यांच्याकडे तीच मागणी आहे की रस्ते, पाणी आणि गटार लाईन किंवा कचरा ह्याचं व्यवस्थापन तुम्ही करा. महापौराचं जे काम आहे ते. सर, रस्त्यांची परिस्थिती काय? मोठ्या प्रमाणात रस्ते महापालिकेने केलेले आहे. रस्त्यांची परिस्थिती काय आहे? स्वच्छतागृहांसारखे जे बेसिक विषय आहे हे गेल्या काळात सोडवले गेले का? काय परिस्थिती आहे? बघा, 3.5 वर्ष तर नगरसेवक नाही आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वयस्कर नगरसेवक असल्यामुळे जास्त फिरणं त्यांचं नव्हतं. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत, रस्त्याची म्हणतोय आपण किंवा सुलभ शौचालय आहेत, हे बघण्यासाठी किंवा यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एखादी तरुण तडफदार अशी नगरसेविका. हे बरोबर आहे, पण मी तुम्हाला विचारतोय रस्त्यांची परिस्थिती काय आहे? रस्त्यांची काही ठिकाणी बघाल तर तुम्ही खाली वर असे रस्ते आहेत, जसे मगाशी काही बोललेत, ते पेवर ब्लॉकचे काही ठिकाणी रस्ते असल्यामुळे फुटपाथ जे आहेत स्पेशली वर खाली झालेले आहेत. त्या म्हणजे फंड तिथे पास होतो जातो काय कुठे काय कळत नाही आहे. तर माझी वैयक्तिक अशी माझी इच्छा आहे की ज्याच्याकडे सत्ता आहे ऑलरेडी त्यांच्याकडे तोच नगरसेवक असावा. कारण जी पुढची कामं जी होतील ती व्यवस्थित होतील. कारण मी आता कधी माझ्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे मुंबईमध्ये, रस्ते धुताना कधी बघितले नव्हते. पण मला वाटते शिंदे साहेबांनी काहीतरी फंड पास केला आणि तेव्हा निवडणुका ज्या आहे, निवडणुका आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेहमी मराठी आणि अमराठी या मुद्द्यांवर लढवली जाते आणि यामुळे विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होतात. भाषेच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका लढवली गेली पाहिजे असं वाटतंय का? अजिबात नाही. मुंबई मराठी माणसाची आहे, राहणार आणि राहणारच, त्याबद्दल दुमत नाही. पण हे जो नॅरेटिव्ह पसरला जातो आहे की मुंबई विकली जाते, मुंबई मराठ्यामध्ये दूर केली जाते, हा मुळात उलट बघायला गेलात तर आपले मंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांनी सांगितलं आहे की मुंबईच्या मराठी माणसांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही. याआधी मुंबईतली किती मराठी माणसं बाहेर गेलेत, त्यांना आज जाऊ देणार नाही हे स्वतः साहेबांनी सांगितल्यामुळे आम्हाला विश्वास आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे की विकासाच्या? काय वाटतं सध्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मराठी अमराठी ह्या विषयावरती ह्या विषय पुढे करून विकासाचे मुद्दे दूर जात आहेत असं वाटतंय? नक्कीच. कारण की इथे काय आहे, मराठी माणसाला आता कोण वाली राहिला नाही हा बोललं पाहिजे. कारण की ते गुजराती मारवाड्यांचं हे झालं आहे. कारण की छोटे छोटे आमचे रूम आहेत, त्यामुळे कोण ज्याची फॅमिली वाटते तो साहजिकच सोडून जातो. त्याच्यासाठी घराची जी हे करतायत आता तशी केली पाहिजे तरतूद. कारण की प्रत्येकाने म्हणजे घर छोटं आहे, त्यामुळे प्रत्येकाचे घराचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. त्याच्यामुळे काय आता हे नवीन जे SR वगैरे केलेत त्याची काहीतरी आमची सोय केली पाहिजे. जे आता आम्ही ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहतो, आता आमचं पुनर्विकास करायचं पुनर्विकास केला पाहिजे. काका, तुम्ही मला सांगा, सध्या मुंबई महानगरपालिका निवडणूक आली आहे आणि अचानक मराठी अमराठी वादाला तोंड फुटलं आहे.
तुमच्या प्रभागात काय कसं बघता की मराठी अमराठी परिस्थिती काय आहे आणि भाषेच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी की विकासाच्या काय परिस्थिती आहे? कारण सध्या तरी आम्ही जे तुम्ही ज्या बोलले ते त्यामध्ये सत्य आहे, पण सध्या जर आपल्याला मुंबईमध्ये मराठी जर वाचवायची असेल तर आपल्याला मराठीसाठीच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. विकास भाषेसोबत आणि मराठीचा पण मराठी पण आपल्याला वाचवायची आणि त्याच्यामध्ये आपला मुंबईचा विकास पण झाला पाहिजे. या दोन मुद्द्यावर आपल्याला सध्याचं आता महापालिकेचं इलेक्शन हे करायला लढवायचं आहे. गेले 8 वर्षानंतर निवडणूक होती आहे. बरोबर आहे. काय बघता 8 वर्षापैकी 5 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर 3 वर्ष प्रशासक होते. काय बघता या 8 वर्षाची परिस्थिती तुमच्या या वॉर्ड क्रमांक 203ची? आता वार्ड क्रमांक 203मध्ये जी परिस्थिती बघितली आपल्या इथे झालं आहे, डेव्हलपिंग भरपूर झालेलं आहे आता त्याबद्दल मी काही शंका नाही. पण सध्या हे जो मराठीचा मुद्दा झालेला तो जरा वेगळा वाटतो या विषयावरती. कारण आपण आता सध्या मुंबईमध्ये जर राहतो आहे तर मराठीला थोडं प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. सर तुम्ही मला सांगा नेमके काय प्रश्न या वॉर्डाचे प्रलंबित आहे असं वाटतंय तुम्हाला? हिंदी नाही मी नाही बोलतो. अच्छा, पण कसा उमेदवार तुम्ही मतदान करणार आहात? हो मतदान जर करणार आहात तर तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर कशा उमेदवाराला मतदान कराल? काय त्या उमेदवारांनी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय या डेव्हलपमेंटसाठी? जो आमच्या विभागाचा विकास करेल असंच उमेदवार आम्ही त्यावेळेला नेमू. अच्छा, विकासाची संकल्पना काय आहे तुमची? विकासाची संकल्पना म्हणजे रस्ते, पाणी आणि पावसाळ्यात आमचे ते बरंचसं पाणी तुंबतं, त्याबद्दल आम्हाला थोडंसं त्रास. सध्या काय परिस्थिती आहे इथल्या रस्त्यांची, पाण्याची, या सगळ्याची? रस्ते आता तर ठीक केलेले आहेत, बाकी काही नाही. तुम्हाला पटतंय का की साधारण आता तुम्हाला विचारतो की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता आली आहे आणि अचानक मराठी अमराठी हा विषय देखील पुढे केला जातोय. संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हे अस्तित्वाची शेवटची लढाई आहे अशी बॅनरबाजी काही लोकांनी केलेली आहे. भाषेच्या मुद्द्यांवर ही निवडणूक व्हायला पाहिजे की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर तर व्हायलाच पाहिजे, पण ॲक्च्युली कसं सर की ह्याच्यात बाकड आणि कुत्रा ह्याचं जसं गेम चालला आहे की कोण मावा खाऊन जाणार आहे हे मावा खाणारच माहीत असतं आणि तोच प्रयत्न चालू आहे मुंबईमध्ये किंवा मराठीचा मुद्दा घेऊन. तुमचं काय मत आहे? मराठी अमराठीच्या मुद्द्यांवर निवडणुका झाल्या पाहिजे की विकासाच्या मुद्द्यांवर? विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. मराठी आणि अमराठी वाद हे कोणी सुरू केला? हे इकडची जनता शून्य आहे. आज मराठी अमराठी वाद हा आलाच नाही पाहिजे. आपल्याला विकासाची गरज आहे. आपण पाहू शकाल, आता मी थोडं पॉलिटिकली बोलतो, महायुतीच्या सरकारने विकासाला चालना दिलेली आहे. आपण शिंदे साहेबांनी एकच सांगितलं आहे की मुंबईचा मराठी माणूस हा मुंबईमध्येच राहायला पाहिजे. एकही मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला नाही पाहिजे. मग कसा नाही गेला पाहिजे? शिंदे साहेबांकडे गृहनिर्माण आज खातं आहे, त्यांनी पूर्ण विकासाला चालना देण्यासाठी पुनर्विकासाला चालना दिली असं म्हणताय की ह्याच एकनाथ शिंदेंकडे नगरविकास मंत्रीपद गेल्या कित्येक वर्षांपासून होतं. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री असतानाही नगरविकास एकनाथ शिंदेकडे होतं. स्वतः मुख्यमंत्री असतानाही नगरविकास त्यांच्याकडे होतं, आताही त्यांच्याकडे आहे. जवळजवळ 20 वर्षापासून जर त्यांच्याकडे जर हे खातं असेल मग 20 वर्ष का झालं नाही? मग त्यांनी देखील ही घोषणा निवडणुका तोंडावर आहे हे बघूनच केली असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही जो विचारलेला प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला करेक्ट देतो. गेले 2.5 वर्षा अगोदर तुम्ही पाहिलं त्यांनी जो उठाव केला, का केला? कारण त्यांनाकडे काय अधिकारच नव्हते. नामधारी ह्या लोकांनी बसून ठेवलं होतं. जे कोण झोपले होते, कमरेला पट्टा मारलेला होता, ते काहीच करत नव्हते. मुख्यमंत्री घरी झोपून होते. जेव्हा शिंदे साहेबांनी एक उठाव केला तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मुंबईमध्ये आपण पहा गेल्या 2.5 वर्षात किती कामं झाली. मेट्रो झाली, मोनो झाली, रस्ते काँक्रिटीकरण केले. नक्कीच हे आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे समर्थक आहे, त्यांना तसं वाटतंय. काका तुम्ही मतदान करणार आहात की नाही? करणार आहे. काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात तुम्ही? गेल्या 8 वर्षात तुमच्याकडे काही बदल झाला आहे का? आणि येत्या काळात काय झालं पाहिजे असं वाटतंय? मला काय समजत नाही. मग मतदान कसं करणार? हक्क काय तो बजावतो मतदानाचा. हो, पण आपण काहीतरी विचार करून जाणार ना तुम्ही. अच्छा सर, तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की भाषा महत्त्वाची की विकास महत्त्वाचा? दोन्ही पण महत्त्वाचे. मराठी भाषा पण महत्त्वाची आणि विकास पण महत्त्वाचे. तर विकासासाठी आपला शिकलेला महत्त्वाचा आपला नगरसेवक पाहिजे आपल्याला.
काय तुम्ही विकासाची संकल्पना काय आहे, तुम्ही एकूणच तुमच्या भागात विकासाची संकल्पना काय आहे, काय विकास झाला पाहिजे, आणि भाषेलाही, मराठी भाषेलाही तुम्ही म्हणताय भाषाही महत्त्वाची आहे, विकासही महत्त्वाचा आहे, दोन्हीचं कसं विश्लेषण कराल तुम्ही? तुम्ही आता विश्लेषण करायला तर आपला विकासाचा बघायला गेला तर आपला तुम्हाला रस्त्याचा माहिती आहे, बाथरूमचा पण आहे, म्हाडाच्या बिल्डिंग आहे त्यांचा रूममधला कामं आपला हे आपला कामं बाकी आहेत त्यांची ही तो आपले बॅलन्स आहे, पाण्याचा आहे, पाणी पुरवठा आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला होणे गरजेचं आहे. आणि भाषा मराठी माणसाची आहे आणि मुंबई पण मराठी माणसाचीच आहे, त्यामुळे आपली मराठी माणूस मुंबईवर राहावा ही आमची इच्छा आहे सगळ्यांची. साधारण 30% मराठी मतदार आहे मुंबईमध्ये, तोही जर विभागला गेला तर कसं तुम्ही बघाल? विभागले काय जेवढ्या महामतं तरी आमच्या इथे ना 203 मध्ये मराठी माणूस जास्त आहे. त्या माझा तर इच्छुक आहे त्या आम्ही मराठी माणूस ह्या एरियामधून तरी बाहेर जाऊ नये. मराठी माणूस तुमच्या एरियात जास्त आहे तर मराठी उमेदवारही जास्त असणार ना? आहेत ना. मग ते मराठी मतं विभागले जाईल असं वाटत नाही? विभागले जातात पण त्यासाठी सुशिक्षित माणसं तर पाहिजे. कसं असते ते शिकलेले नसतात त्यांना कसं असते तो चिन्हावरती फक्त एक डाऊट असतो, चिन्हावरती फक्त डाऊट असतो की बाबा हा चिन्ह आपल्याला द्यायचा आहे, जो दारावर येतो आपल्याला बोलतो की हाच आपला चिन्ह देणार, हा विकास आपला हाच करणार आहे. सुशिक्षित माणूस कसा असतो की प्रत्येक दारावर जाऊन पण सांगू शकतो की मी काय विकास करू शकतो, काय विकास घडून आणू शकतो, हे आपल्या भावना असतात. सुशिक्षित उमेदवार हवा, मराठी, काही लोकांचं मत आहे की मराठी देखील हवी आणि काही लोकांचं मत आहे अमराठी वाद न करता विकासाच्या मुद्द्यावर ह्या निवडणुका व्हाव्यात. या सगळ्यांचं आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला 203 क्रमांकाच्या वॉर्डातनं. मात्र नेमकं यात आता मतदार राजा कुणाला कॉल देतो हे 16 जानेवारीला चित्र आपल्याला स्पष्ट होईल. मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या आम्ही इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.